राम राम मंडळी, मी विशाल. आपण पाहताय स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपले प्रथमतः सहर्ष स्वागत. स्टार बुलेटिन टाइम्सच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आढावा घेत असतो. आणि आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर या गावामध्ये आपण आलेलो आहोत. या गावामध्ये आपण अगोदर 3-4 वेळेस आलो होतो, पण इकडे हे एक छोटंसं गाव असल्यामुळे इथे कधी शेतकरी वर्ग आहे, सर्व शेतात जातात, त्याच्यामुळे इथे कधी माणसं दिसली नाही. पण आज आपण इथे डेअरीवरती आलेले आणि आपले शेतकरी वर्ग म्हणलं तर सर्वांकडे जनावर असतात, गाया वगैरे, मग त्यासाठी दूध घालायला आले. तर आपण इथे डेअरीवरती हाय माणसं, आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत की योग्य उमेदवार कोण वाटते तुम्हाला. निवडणूक जर म्हणलं तर विकासाच्या मुद्द्यावरती येते. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीकडून एकूण आरंभ वगैरे असतील, विवेकदादा वळसे पाटील असतील, आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळुंजे, आणि एक अपक्ष गणेश काकडे हे देखील उभे. ही चौरंगी लढत होती. ह्या चौरंगी लढतमध्ये नक्की बाजी कोण मारेल हे येणारे आपल्याला 9 तारखेलाच कळेल. पण आपण इकडून जनतेकडून जाणून घेणार आहोत की तुमची पसंती कोणाला आहे, योग्य उमेदवार कोणी, काम करणारं कोणी, आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत. चला तर आपण इथे आहे काही दादांनी आज ट्रॉफी आणली, पाहूया, विचारून ही ट्रॉफी काय संदर्भात भेटलेली. आपण दादाची थोडी चर्चा करू. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच का? इथलेच. ही ट्रॉफी वगैरे काय कुठून भेटली? ही पोंदेवाडीला फळीफोड झाली आज. फळीफोड झाली का? फळीफोड झाली पहिली. मग आज तुम्हाला खूप आनंद झाला हा, असेल. खूप आनंद झाला. बरोबर. आता आपला बैलगाडा म्हणलं तर आपली महाराष्ट्राची शान आहे, शान. त्याच्यामुळे आनंद तर होणारच. आनंद चांगला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. आली. ही एक चौरंगी लढत होती. हा. एकूण अरुण भाऊगिरी असतील, विवेकदादा असतील, आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंजे, आणि गणेश काकडे एक अपक्ष म्हणून उभे. ह्या चौरंगी लढत मध्ये तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो असा कामाचा? या निवडणुकीत आता आमचं कसं आहे, विकासाला मत आहे. जे विकास करीन त्याला मत इथं आतापर्यंत चाललेले. आणि निवडणूक जर म्हणलं, निवडणूक कशाच्या मुद्द्यावरती? विकासाच्या मुद्द्यावर. बरोबर. मग इथे विकास इथे विकास कोणी केलेला आहे वडगाव पीर मध्ये? वळसे दादा पाटील. वळसे पाटलांनी. वळसे पाटलांनी तरीच काय काय केलं इथे वडगाव पीर मध्ये विकास? बरीच कामं केली. रस्त्याची काम आहे, सभा मंडप आहे, परत अशी पुलांची काम आहे, बरीच काम आहे. बर. आता पंचायत समितीमध्ये जर आपण पाहिले, एकूण रोहिणीताई वाळुंजे, एकूण अंकिताताई वाळुंजे, वाळुंजे विरुद्ध वाळुंज अशी लढत होती. ह्यांच्यामध्ये बाजी कोण मारेल, कुणाचं पारड जड राहील? ते काही सांगता नाही येत आपल्याला, ते नाही बोलता येत आपल्याला काय कोणचं पार्ट जर राहील. तुम्हाला कोण योग्य वाटते? आमचं कसं विकासाला मत आहे इथं. जे विकास चाललंय आतापर्यंत त्यालाच मत देणार आम्ही. म्हणजे जर तुम्ही अरुण भाऊला आता संधी जर दिली, अरुण भाऊ करणार नाही गेलती ना मागच्या वेळेस आरंभावला सर, त्यांनी काही कामं केलीच नाही. काही कामं केली ना काम. मग तुम्ही त्यांच्यावर का नाराज एवढी? कुठं नाराज येतो? नाराज नाही. नाराज नाही. चला इथे एक दादा आहे, दादा तिकडे. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच ना? हा, इथं. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण भाऊगिरी असतील, विवेकदादा असतील, आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंजे. बरोबर. तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? नाही, आता योग्य उमेदवार म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आता इथलं स्थानिक जर पाहिलं तर इथं विकासालाच मत आहे. आणि विकास जर डोळ्यापुढे ठेवला तर तसं पाहिलं तर आंबेगाव तालुका आणि वळसे पाटील हे एक समीकरणच आहे. आणि असं वैयक्तिक काही तर आपण काही कोणचं नाव घेऊ शकत नाही. पण माझं म्हणणं हे आहे की बहुतांश वडगाव मधले जे काही नागरिक आहेत, म्हणजे यांनी जो काही विकास केलेला आहे, म्हणजे आमचे जे सरपंच आहेत, म्हणजे जे सरपंच होते, म्हणजे आता सरपंच संजू शेठ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पीरचा बहुतांशपणे विकास झालेला आहे. तर माझं मत आहे की हे मत विकासालाच असेल. असं कोणी कामं केले जास्त काम वळसे साहेबांच्या आधिपत्याखाली तर जास्त कामं झाल्यात. अरुण भाऊंनी ज्यावेळेस उपाध्यक्ष त्यावेळेस काही केले नाही काम? नाही केली का? आता म्हणजे तसं त्यांनी त्यांच्या काळात त्यांचं काम केलेलं आहे आणि ते त्यांच्या जागेवर योग्यच आहेत. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर आता तरी सध्या तरी जे काही चित्र समोर आहे ते म्हणजे विकासच. पंचायत समितीमध्ये कोण वाटते योग्य? रोहिणीताई वाळुंजे, अंकिताताई वाळुंजे. असं वैयक्तिक आपण कोणतं नाव घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आता विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलले, बरोबर. तर तुम्हाला योग्य कोण वाटते? नाही, मी असं वैयक्तिक कोणतंच नाव घेऊ शकत नाही, कारण फक्त एवढं म्हणेल की मी
जनता सुज्ञ आहे बरोबर आणि सुज्ञ जनता नेहमी म्हणजे जे काही समोर आहे त्याला मतदान करेल आणि जे काही उपस्थित जी काही जनता आहे ती त्यालाच मतदान करेल. धन्यवाद. चला आपण अजून काही ग्रामस्थांची चर्चा करूया. वयस्कर जाणकारी ते काही आपले कार्यकर्ते बसलेले, आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटते? आम्हाला योग्य उमेदवार बंटी दादा. बंटी दादा. हा. बंटी दादाने काय काय कामं केली? अहो बंटी दादानी ही सगळी कामं त्यांनीच केलेली. रस्त्याचं काम केलंय. जवळजवळ पोखरकर मला त्या साईडला रस्त्याची कामं झाल्या. परत मशानभूमी झाली. परत साहेबांकडून दवाखान्याचे काम झाले, आरोग्य केंद्रात झाले, ग्रामपंचायतची कामं झाल्या, रस्त्याची. आता हे समोरचा सिमेंट रस्ता त्यांनीच केलेला आहे. आता मग 60 लाखाचा रस्ता आहे ह्यो. दशक्रिया घाट ते बैलगाडा घाट तिथपर्यंत 60,000चा निधी आलाय. म्हणजे इथून बंटी दादाची भरभरून काम. हा, बंटी दादाची भरपूर काम आहे. साहेबाच्या माध्यमातून बंटी दादाची भरपूर काम आहे. विवेकदादा वळसे पाटील आणि अंकिताताई वाळुंज हे 100% निवडून येणार म्हणजे येणार. अंकिताताई 100%. 100%. हा, 100%. चला तर अजून आपण इकडे बघूया कोण आहे का. दादा इथे कोण नाही. चला इथे कोण आहे? इथे आपण अजून इथे ते कोण कार्यकर्ते दिसत नाहीये. चला तर बाबा, अरे आपण बाबाशी थोडी चर्चा करूया. बाबा नमस्कार. बाबा निवडणूक आली, आपल्याला उमेदवार तर निवडायचंच आहे ना. समान आहे आता निवडणूक आली म्हणलं मतदानाचा तर आपला अधिकार आहे का नाही बाबा? आहे. मग तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो इकडे वडगाव पीर मध्ये? हा देवले काय द्यायचं ते कुठं आज बाबा तुम्हाला काही बोलायचंच नाही. चला आता बाबांना काही प्रत्युत्तर नाही देत. चला आपण तरुण पिढीशी थोडीशी चर्चा करूया. इथे तरुण पिढी आहे, हे काही दादा आहे तरुण पिढीशी. दादा आहो, थांबा. चला तरी इथं कोण नाही. दादाशी आपण चर्चा करू. दादा नमस्कार. नमस्कार. इथलेच ना? हा, इथलचे तुम्ही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली. एकूण अरुण वगैरे असतील, विवेकदादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळुंजे. तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो? जो काम करीन तोच योग्य आहे. इथे कोणाची काम आहे जास्त वडगाव पीर मध्ये? बंटी पाटलांची काम आहे. अशी काय काय केली बंटी दादांनी काम? रोड बनवले. आता आमच्याकडे नियोजन चालू आहे दुसरं सभा मंडपचे, त्यांच्या माध्यमातून होणार आहे. आश्वासन दिलंय त्यांनी आम्हाला, होईल. परत आम्हाला लाईटीचं ट्रान्सफॉर्मर बसून दिलं एक नवीन. अशी कामं आहे त्यांची. तुमची पसंती बंटी दादांना? ते आमची पसंती आमची आहे. बंटी पाटलाला करायचं किंवा आरोग्यला करायचं तो प्रश्न आमचा आहे, किंवा दुसऱ्या पक्षाला करायचं. पण त्यांची कामं झालेली आहे आमच्याकडे. बरोबर. आता पंचायत समितीमधून अंकिताताई वाळुंजे असतील, रोहिणीताई वाळुंजे असतील, तुम्हाला योग्य कोण वाटतं? आता तो प्रश्न नाही सांगू शकत. दोघांपैकी आम्ही कोणालाही देऊ शकतो. नाही, ते तर आहेच, पण तुम्हाला योग्य कोण वाटते? आपल्याला दोन मतदान करायचा अधिकार आहे, बरोबर. दोन्ही पण हा, तेच. आता वाळुंज विरुद्ध वाळुंजे ही लढत कशी होईल तुम्हाला कसं वाटते? चांगली होईल, समान होईल असं कोणाचं पार्ट जड राहील? ते तर नाही सांगू शकत. प्रत्येकाची मतं वेगवेगळी. आपलं मत वेगळं आहे, त्यांचं मत वेगळं आहे. आमचं मन आहे प्रत्येक. आता इकडे आपण कानूर मेसा साईडला गेलो किंवा मोराची चुली त्या साईडला ते निर्माण नवले झाले राष्ट्रवादीच्या. त्यांनी पाण्यासाठी पाईपलाईनसाठी लोकांना हे केलंय, नळ्याचं नियोजन करून दिलंय. तसं प्रत्येकाचं गावांना जे ठिकाणी पाणी नाही तसं त्यांनी करून दिलं पाहिजे. असं कोण वाटतं करेल म्हणून? तेच बोलते पंचायत समितीमध्ये रोहिणीताई वाळुंजे का अंकिताताई? आता सत्ता तर राष्ट्रवादीची आहे, आमदार साहेब दिलीप वळसे पाटील. तसं बंटी पाटील करू शकता अशी अपेक्षा आहे आमची. त्यांनी केलं पाहिजे, किंवा अरुण वगैरे निवडून आले ते करतील. आपण काही एकाच पक्षात थोडी दोन्हीकडे आहे, पण जे आहे ते आहे. तुम्हाला कोण वाटतं कामं चांगली करेल? एक अंदाज. आता बंटी पाटील इथून मागे करत आले, आता पण करतील असं अपेक्षा आहे आमची. दादांना वाटतं की बंटी दादा करतील असं. चला तर अजून पाहूया आहे का इथे काय. चला बाबाशी थोडी चर्चा करूया. दादा गाडीवरून आलेत. बाबा नमस्कार. झाली का दादा? नमस्कार. बोला 2 शब्द बोला. बाबा नमस्कार. नमस्कार. झाली बाबाची झाली. चला आता आपण इथे सर्वांशी चर्चा केलेली आहे.
आणि इथे थोडेसे वडगाव फिर एक छोटंसं गाव असल्यामुळे इथे थोडी ग्रामस्थ कमी आहे आणि आपण जनतेचा कौल जाणून घेतलेला आहे. विवेकदादांना पण इथून भरभरून प्रतिसाद आहे, अरुण भाऊला पण भरभरून प्रतिसाद आहे. बघूया आता 9 तारखेला निकाल आहे, निकालामध्ये कोण विजय होते कोण पराभव होते 9 तारखेलाच आपल्याला समजेल आणि कोणाच्या अंगावरती गुलाल उधळते ते समजेलच. कॅमेरा पर्सन शुभम विशाल, स्टार बुलेटिन टाइम्स, वडगाव पीर.